अयोध्या राम मंदिरातील दान चोरी प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी होतीये। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठ 4 याचिकांवर एकत्रित सुनावणी करणार आहे। 2 याचिकांमध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली असून एका याचिकेमध्ये विशेष तपास पथकाकडून चौकशी, पुरावे सुरक्षित ठेवणं आणि मंदिर ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे। संवेदनशील विषय आहेत आणि त्यामुळे या सुनावणीकडे आता देशाचं लक्ष लागलंय। आपण या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, काय या सुनावणी संदर्भातले अपडेट आहेत? हे प्रकरण, त्याचा तपास नेमका कुठपर्यंत पोहोचलाय? राम मंदिर भारतातील लोकांचा आस्थेचा विषय आहे आणि संघर्षाचा इतिहास असलेलं हे राम मंदिराच्या मध्ये ज्या पद्धतीने अलीकडच्या काळात दानपेटीतील घोटाळा समोर आलेला आहे, त्यामुळं लोकांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे आणि त्याच दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावरती सुनावणी आज होणार आहे। आणि यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर या अगोदरच या संदर्भामध्ये एसआयटीची स्थापना केली होती उत्तर प्रदेश सरकारनं। या एसआयटीने 27 एप्रिल ते 5 जून दरम्यानची सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकरणातील 8 मुख्य आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। कशा पद्धतीने सीसीटीव्ही फुटेजला डावलून या लोकांनी चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, कपडे आणि बुटामध्ये नोटा लपवल्या होत्या। तर या सगळ्या प्रकरणामध्ये एकीकडे एसआयटीचा तपास, त्याचबरोबर ट्रस्टच्या वतीनं 3 व्यक्तींची निवड करण्यात आली आहे सीईओच्या पदासाठी। त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील शिर्डी साईबाबा संस्थांचा अनुभव असलेले माजी अध्यक्ष सुरेश हावरे यांचा समावेश आहे, न्यायमूर्ती कोहली यांचा समावेश आहे, निवृत्त लेफ्टनंट जनरल चतुर्वेदी यांचा समावेश आहे। तर एकीकडे हा सगळा तपास सुरू आहे, प्रोसिजर सुरू आहे। त्याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होते आहे आणि यामध्ये हा सगळा प्रकार सीबीआय कडे देण्यात यावा, याच्यामधील ज्या आतापर्यंत त्रुटी आढळलेल्या आहेत या संदर्भामध्ये एक विशेष तपास पथक जे आहे ते सीबीआयच्या वतीने तपास करावं अशी मागणी यामध्ये करण्यात आलेली आहे। या अगोदरच लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी 23 जूनला एसआयटीचा अहवाल उत्तर प्रदेश सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे। मात्र या सगळ्या अपराधाची चौकशी विशेष तपास पथक एसआयटी स्थापन करून करावी, तेही सीबीआयचं असावं, अशा वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत यामधून करताना पाहायला मिळत आहेत। यावरती सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं आहे, कारण एकीकडे उत्तर प्रदेश सरकारचा एसआयटीचा तपास सुरू आहे, त्यांनी प्राथमिक अहवाल सरकारला सादर केलेला आहे। हे सगळं सुरू असताना न्यायालय हा तपास थांबवून सीबीआय कडे हे प्रकरण वर्ग करतं का हे पाहणं महत्वाचं आहे। आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे देखील तुमच्याकडून जाणून घेऊ। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।